नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. उद्याच्या 2 तारखेला होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली संबंध जिल्ह्यामध्ये आज एक चांगली आघाडी ज्यांनी निर्माण केली ते आदरणीय जयाभाऊ, या ठिकाणी उपस्थित असलेले आपले माजी खासदार आदरणीय निंबाळकर साहेब, राज्याची मुलुक मैदानी तोप आणि जतचे आमदार आमचे सहकारी सन्माननीय गोपीचंदजी पडळकर साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे तरुण आमदार आणि माझे ज्येष्ठ सहकारी सन्माननीय बाबासाहेब देशमुख, या ठिकाणी उपस्थित असलेले मंगळवेढा तालुक्याचे आमदार माझे मित्र सन्माननीय अवताडे साहेब, ज्यांना मी दैवत मानलं ते आदरणीय परिचारक साहेबांचे कुटुंब प्रमुख माजी आमदार सन्माननीय या ठिकाणी उपस्थित असलेले परिचारक साहेब, आपल्या नगरपालिकेचे ज्यांना आपण नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली ते आपले शेलार मामा सन्माननीय मारुती आबा बनकर, या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय भाजपचे अध्यक्ष चेतनसिंह केदार, आपले सगळ्यांचे सहकारी सन्माननीय बाळासाहेबजी एरंडे आणि करमाळ्याहून या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले करमाळ्याचे आमदार माननीय आबा, मी फार वेळ घेत नाही साहेब, आपण सांगोल्याला आलात. सांगोलेकरांच्या खूप मोठ्या अपेक्षा या निमित्तानं या ठिकाणी मी आपल्याला सांगणार आहे. सांगोला शहराच्या मध्यभागी या विकासाच्या दृष्टीनं कचरा डेपो आहे, त्या डेपोचं स्थलांतर आदरणीय पालकमंत्री महोदय आम्हाला त्या ठिकाणी बाहेर करून पाहिजे. ती सांगोले शहराची आमची प्रमुख मागणी आहे. सांगोल्याला चिंचोली नावाचा तलाव आहे, तो निरा उजवा कालव्याचा टेल टँक करून सांगोल्याच्या पूर्व भागाला आम्हाला पाणी मिळालं पाहिजे, ही आमची अतिशय प्रमुख मागणी आहे. आदरणीय मुख्यमंत्री महोदय साहेबांना मी विनंती करेन की साहेब, आमच्यामध्ये 2 झोपडपट्ट्या आहेत, त्या झोपडपट्ट्या म्हाडाच्या तत्वाखाली त्यांचं पुनर्वसन करून आपण द्यावं, ही आमच्या सांगोलेकरांची अतिशय महत्वाची मागणी आहे. सांगोला शहरामध्ये जे आमचे सगळ्यांचे थोर पुरुषांचे पुतळे आहेत, आदरणीय पालकमंत्र्यांच्या बरोबर चर्चा झालेली आहे, मी आता सगळी नावं घेत नाही, परंतु त्या सगळ्यांच्या पूर्णाकृती पुतळे त्या ठिकाणी बसवून मिळावेत, ही एक आमची या ठिकाणी मागणी आहे. सर, सांगोला तालुक्याला एक थोर अशी परंपरा आहे. या तालुक्यामध्ये आतापर्यंत 6 आमदार या तालुक्यानं दिले. कैलासवासी राऊत मामा होते गांधीवादी, त्यांच्या कारकिर्दीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम झालं. त्यानंतर आदरणीय ज्यांनी विश्व रेकॉर्ड केलं ते आदरणीय गणपतरावजी देशमुख साहेब, त्यांनी विधानसभेचं प्रतिनिधित्व केलं. माझे वडील कैलासवासी आमदार काकासाहेब साळुंके पाटील यांना एक वेळ निवडून दिलं, त्यांनी प्रतिनिधित्व केलं. आमदार असतानाच ते एक्सपायर झाले. त्यानंतर आपल्या राज्याचे जे स्वतःला राजे समजतात ते आदरणीय शहाजी बापू यांना सुद्धा साहेब 2 वेळा निवडून दिलं आणि आता सन्माननीय बाबासाहेबांना निवडून दिलं. तर मी टीका टिप्पणी आज जास्त करणार नाही, परंतु साहेब मी आपल्याला एवढंच सांगेन की या तालुक्यामध्ये आपण भरभरून ज्या ज्या वेळेला जी मागणी केली त्या वेळेला मी सगळ्यात महत्वाचं, आम्हाला सगळ्यात चांगला आपला निर्णय कोण असेल तर जयाभाऊ आम्हाला पालकमंत्री दिले, ही आमच्या जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची बाब आहे. आणि म्हणून मी या निमित्तानं सांगेन की बापू माझ्यावर बरीच टीका टिप्पणी करायला लागलेली, आबा खोटं बोलतो. तर तालुक्याला माहित आहे कोण खरं बोलतोय कोण खोटं बोलतोय. मी साहेब प्रामाणिकपणाने या तालुक्याची सेवा केली. 25 वर्ष माननीय आमदार गणपतराव देशमुख साहेबांच्या बरोबर होतो. वडिलाचं आणि मुलाचं माझं त्यांचं नातं होतं. तात्विक मतभेद झाले, मग माननीय शहाजी बापूंना मदत करायची ठरवलं आणि मुंबईला पाठवलं. पण त्यांच्याबरोबर एक गडी आहे दुसरा जोडीदार,
त्याला जरा जास्त जुळल्यासारखं वाटलं. पण तुम्हा सगळ्या मंडळीला माहित आहे, दीपक आबाला मुंबईला पोहोचवता येतं, तसं घरी सुद्धा बसवता येतं, हे निश्चितपणाने या निमित्ताने मी सांगेन. साहेब, कालची विधानसभेची निवडणूक झाली. मी बाबासाहेबांना सुद्धा एक सल्ला देणार आहे तुमच्या साक्षीने. जयाभाऊ, या ठिकाणी निवडणूक झाली. निवडणुकीमध्ये आम्ही 3 उमेदवार होतो. शेतकरी कामगार पक्षानं बाबासाहेबांना मतं दिली, 1,00,000 सव्वा लाख मतं त्यांना पडली. शहाजी बापूला आमच्या 90,000 मतं पडली. त्यांचं काय बजेट ते दोघालाच माहिती. पण साहेब, या तालुक्यातल्या जनतेनं मला वर्गणी करून उभा केलं. 52,000 मतं मला पडली. बाबासाहेब, तुम्ही निवडून आला, परंतु मी उमेदवार होतो म्हणून तुम्ही निवडून आला. आता इथनं पुढं जसं आबासाहेब सल्ला घेत होते, तसा माझा सल्ला घेत जावा. माझ्यापेक्षा देवाभाऊचा सल्ला घेत जावा. एवढंच या निमित्ताने मी आपल्याला सांगेन. फार वेळ न देता साहेब, जेवढ्या मागण्या आपण सांगितलेल्या आहेत, आपला शिलेदार इथं खंबीर आहे जयभाऊ सरकार. आणि त्या निमित्तानं आम्हाला एवढं आपल्याकडून तुमच्याकडून अपेक्षा आहेत, सगळ्या सांगोल्याच्या जनतेच्या. जे मागितलं, इथं खासदार साहेब आहेत, जेवढं पाणी मागितलं साहेब, तुम्ही खासदार साहेबाच्या रूपानं आमच्या सांगोल्याला सुजलाम सुफलाम केलं. त्यामध्ये आपला हे मोलाचा वाटा आहे. त्यामुळे आम्ही कधीही हे विसरणार नाही. दुसरी एक छोटीशी चर्चा सांगेन. मी आता कुठल्या पक्षात नाही. मी जयभाऊ मला म्हणले, आबा काय करायचंय? म्हणलं, ते तुमचं तुम्ही ठरवा. माझी नुसती चर्चा सुरू झाल्याबरोबर लय जणांनी देव पाण्यात घातले. का घातले, कसे घातले मला माहित नाही. पण मी एवढंच सांगेन भाऊला, सांगोल्यामध्ये कमळ फुलावं एवढी दीपक आबाची इच्छा आहे. आणि भविष्य काळामध्ये ती पूर्ण केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. एवढा शब्द या निमित्तानं आपल्याला देतो. आपण आलात त्याबद्दल तालुक्याच्या वतीनं मी आपल्याला मनापासूनच्या स्वागत करतो, शुभेच्छा देतो. आणि आपल्या बनकर आबांचं चिन्ह आहे कमळाचं. तर काय झालं साहेब, सारखं ते नगर विकास खातं, नगर विकास खातं, नगर विकास कसलं खातं आहे भाऊ, सांगा तरी आम्हाला. त्याच्या जीवावरच कालवा चाललाय त्या नगर विकास खात्याच्या. माझा एक अनिल मोठे नावाचा आहे का कोण आपला जिल्हा परिषद सदस्य साहेब? माझा एक अनिल मोठे नावाचा जिल्हा परिषदचा सदस्य आहे, धनगर समाजाचा आहे. मी त्याला घरातनं आणलं, उभा केलं, सभापती केलं. त्या पाणी पुरवठ्याच्या कामामध्ये त्याला गुंतवलं. आणि त्याला काय सांगितलं की तू जर काल शिंदे साहेबाच्या कार्यक्रमात प्रवेश आमच्यात नाही केला तर मग तुझं काम होऊ देणार नाही. त्याला मी एकच सांगितलं, अरे तू असल्या भानगडीत पडू नको. मास्तर त्याचा असेल, पण तू हेड मास्तर माझा एवढं तू ध्यानात ठेव. तू असल्या नादाला आता इथनं लागायचं बंद कर. उभं ह्याला बोलो त्याला बोलो, नादाला लाव. ती नादाला लावायचा धंदा या तालुक्यातनं आता बंद झालेला आहे. आणि तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, 40 वर्षाच्या काळामध्ये दीपक आबा जिकडं काय अडचण, आपल्या शेलार मामासह 23 उमेदवार आपले उभा आहेत. चिन्ह वेगळी वेगळी आहेत. नगर विकास खात्याचं गबाळ भरपूर आलेलं आहे. लक्ष्मी दर्शन अजिबात सोडू नका. माफ करा साहेब, थोडस आपण जरी स्टेज वाचलं या तालुक्यातला आम्हाला काही गोष्टी बोलाव्या लागतील. तिथं बसलाय कोणतरी एक, माहित आहे का तुम्हाला, रफिक नावाचा एक. ती काय तसं काय सोडू नका. पण निवडणुकीमध्ये असं मतदान करा कमळाला आणि आपल्या सगळ्याला की पुन्हा निवडणुकीची तलब झाली नाही पाहिजे. अशा पद्धतीचं मतदान आपण या ठिकाणी करावं, एवढी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. आणि संध्याकाळी बापू तुमची सभा आहे, ती मलाही माहिती आहे. पण उद्याचा दिवस रिकामा आहे. आज माझा नुसता ट्रेलर आहे. मला उद्या सभा घ्यायची पाळी येऊन देऊ नका, एवढंच सांगतो. आणि पुन्हा एकदा सांगोला शहरातून एकदा कमळ आपल्या मुंबईला जाऊ द्या अशी आपल्याला आग्रहाची विनंती करतो. आणि 23च्या 23 उमेदवाराला आपण विजयी करावं ही विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय श्रीराम.